मामाच्या गावाकडचा ब्लॉग पार्ट 3. आणि जसं की मी दादाला सांगितलं होतं की मला तो जाम तोडून पाहिजे, म्हणून दादा त्याच्याच मागे लागला होता. पण त्याने तो तोडला हा. पण ना यार, तो जाम खराब निघाला. म्हणून जो चांगला होता तो आम्ही खाल्ला. आणि नंतर एवढा जास्त पाऊस वाढला ना, म्हणून मग आम्ही शेडमध्ये बसलो होतो आणि तिकडे पण आमची मस्ती चालू. नंतर मी जरासं बाहेर बघितलं ना, तर एवढं जास्त पाणी आलेलं होतं ना ओढ्याला, कारण पाऊसच एवढा झाला होता. या वेळेला पाऊस पण थांबला होता, म्हणून मग सगळे बोलत होते की चला आता घरी जाऊया. आणि घरी जायच्या वेळेस आम्ही एवढं जास्त पाण्यातून गेलो ना, कारण आताच पाऊस झाला होता, त्यामुळे नदीला आणि ओढ्याला एवढं जास्त पाणी आलं होतं ना. पण ना यार, पाण्यातून जायला कसली मजा येत होती यार, खूप भारी. माझी मम्मी, मावशी, बाबा यांना एवढी जास्त घाई झाली होती ना घरी जाण्याची, खूप जास्त. कारण आम्हाला घरी गेल्यानंतर आमच्या घरी येण्यासाठी निघायचं होतं. पण तरी पण आम्ही इकडे मागे मस्तीच करत बसलो होतो, कारण आम्हाला खूप मजा येत होती. आणि नंतर मम्मी जास्तच ओरडायला लागली होती, म्हणून आम्ही पटकन निघालो. आणि घरी पोहोचल्यानंतर मग पहिले तर आम्ही मस्त चहा पिला. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं, म्हणून बाबांनी पप्पाला मस्त सन्मानित केलं, कारण तुम्ही आमच्या पोरीला एवढ्या तुफानाला सांभाळताय म्हणले. आय एम जोकिंग फ्रेंड्स, ते तर ओवाळतच असतात. आणि त्यानंतर मामीने देखील मला ओवाळलं आणि आजीला म्हटलं चल आपल्याला फोटो काढायचा, तर आजी मस्त असं तयार होऊन आली. मग आजी बाबाचे पाया पडले आणि नंतर मग म्हटलं चला आता निघायचंय, म्हणून मग गाडीत जाऊन बसले पहिले पुढच्या सीटावर. मग आम्ही निघालो संभाजीनगर जाण्यासाठी, कारण आमच्या गावामध्ये येण्यासाठी संभाजीनगरहूनच यावं लागतं. आणि संभाजीनगरमध्ये दादा पण राहत होतं, दादाकडे पण जायचं होतं. मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत मग संभाजीनगरला पण पोहोचलो आम्ही नंतर. आणि तिकडे पोहोचल्यानंतर पहिले तर दादाच्या घरी गेलो, कारण भाच्याला सोडायचं होतं. आणि दादाच्या घरी गेल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि तिकडून लवकर निघालो, कारण खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला. नंतर मग आम्ही आमच्या गावात पोहोचलो. आणि फ्रेंड्स, फॉलो करायला विसरताय तुम्ही, फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला छान छान ब्लॉग दिसतील. बाय बाय.